तयारी केली की नाही माहिती ते रामनवमीचं सांगत होतो. सगळी तयारी झाली. पोरं येणार आहेत सगळी. अण्णा यायचं बरं का कीर्तनाला. होय होय बर का. तुम्ही तरुण पोरं मंदिरात कशासाठी जाता माहिती आम्हाला. येतो मी. ए थांब, तू जेवलास का? नाही मग बस इथं, बस जेव. नाही मी घरी जाऊन. अरे कशाला, बस नाही इथं, बस. अहो नाही घरी जातो. बस बस. बस. काय रे, कुठे असतोस? कुठे गायब होतो मध्ये? आम्ही तुला तेज प्रतापांची सावली म्हणतो आणि सावली अशी मध्येच गायब होते का? साथ सोडू नका. कसं आहे का तुम्ही नसलात की आमच्या तेज प्रतापांवर वाईट सावली पडते. मग आणि काय झालंय काय? काय झालंय? काय गरमागरम जेवण झालंय. चला मी आता सगळ्यांना वाढते. सगळ्यांनी शांततेने जेवून घ्या. वैदे तू तिकडे सुरू कर. तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा. अरे वा. चला सगळ्यांना वाढून झालेला आहे. आता सगळे जेवायला सुरुवात करू शकता. अरे हो, पण महत्वाचं सांगायचंच राहिलं ना. थंडर, आजची स्पेशालिटी काय माहितीये का तुला? आजचा हा मसाले भात, बटाट्याची भाजी, गाजराचा हलवा हे सगळं वैदेहीने बनवलंय. बघितलं का वैदेहीनं किती प्रेमानं स्वयंपाक केलाय बाबूसाठी. मग अगं प्रेमाने केलेल्या गोष्टींची चव गोडच असती. हा पण मनात जर कडवटपणा असेल ना मग गोड वस्तू सुद्धा कडूच लागते बर का. भूक लागत असेल ना? काही गोळ्या आहेत, औषधं आहेत. ते जाऊबाईंनी कर्नाटकवरून औषधं आणली होती, त्याचा काही परिणाम झाला का नाही? नाही होत नसेल तर सांगा. रामबाण औषध आहे आमच्याकडे. तेजप्रताप, तुम्ही जेवायचं का थांबले? नाही सुरू करा. घ्या घ्या, करा सुरुवात. तेजा काय झालंय? अरे जेव ना, सगळं तुझ्या आवडीचं आहे. तुझ्या लाडक्या बायकोने तुझ्यासाठी सगळं मनापासून बनवलं. नकोय मला. मूर्ती. हा तेजादा, हे जेवण घेऊन जा आणि सगळ्यांची ताट उचल.
ते भांडे पण दिसले नाही पाहिजे मला. येऊन जा सगळं. कोणी जेवणार नाही. बुरशी बिरशी लागली काय होय गे? ती बुरशी नाही ताई, सडलंय सगळं. काय सडलेल्या मनानं जेव्हा स्वयंपाक करतात ना तेव्हा अन्नही तसंच होतं. हो रे हो, काय खरं बोललास रे तेजा. बक्षे आले. हेच आम्ही सांगत असतो तुला. भावनांवर नियंत्रण आलं का निर्णय घेणं एकदम सोपं आणि स्पष्ट होत जातं. हा खरंय माही तुझं पण ताई. हा प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टीला हो म्हणायची गरजच आहे का? बोलल्या वकिलीनबाई बोलल्या का तरीच म्हणलं एवढ्या वेळ गप कसा काय? हा प्रिया आले. बाबू, अरे आपलीच माणसं एकमेकांशी अशी वागायला लागली तर बाहेरच्यांना दोष देण्याचा अधिकारच राहत नाही. जाऊ बाई, घर चालवायचं असेल ना तर कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. भावनांनी नाही, घर नियंत्रणानं चालतं. नियंत्रणाच्या नादात घराचं घर पण राहतं का? काकी अगं सगळ्यांनाच सगळ्यातलं कळत नाही ना. काय काय लोक दूरदृष्टीने विचार करतात आणि काय काय लोक भावनाशी खेळून सगळं विस्कटून टाकतात. ते जे आहे का नाही, बरोबर आहे का नाही? नाही, दूरदृष्टी चांगलीच, पण स्वार्थाने झाकलेली असेल ना की तीच नाशाचं कारण बनते बरं का. कसं आहे ना अण्णा, घर असो किंवा सत्ता, खेळ हा नेहमी भावनांनी हारतो आणि डावाने जिंकतो. आणि ज्याच्याकडे कागद करार पेपर असतात ना त्याचाच शब्द हा शेवटचा शब्द असतो. काय बरोबर की नाही? मामा सॉरी, पण आत्ता हे सगळं नको. आपण जेवण करूया का? तेजा ऐक ना, मी सांगते म्हणून तरी प्लीज जेवण करून घे. अरे तिने खूप मनापासून बनवलंय सगळं. थंड त्याच्यात नाही का की वैदेही वहिनीनी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं सगळं बनवलंय. 2 घास तरी खाऊन बघा. तू नको सांगू मला, आणि तूही जेवायची काय गरज नाही. कळलं? सडले हे सगळं जेवण. ए मोती, तू काय बघतोयस? उचल ही सगळे ताट आणि घेऊन जा. निष्प्रता, मला कळतंय तू माझ्यावर रागावलास. माझं प्रेम खोटं नाहीये रे. तू काय बनवलंयस? हा का नुसतं मदतनीस म्हणून पगार घेतोयस? काय बनवलंयस? ते मी भात बनवलं असतं. मग घेऊन ये कुकर आणि उचल ही ताट.
मूर्ती नुसता कुकर घेऊन आलाय. प्लेट कोण आणणार? प्लेट घेऊन ये. काय करतो? मूर्ती हे जेवण चांगलंय. वाढ सगळ्यांना. तेजा 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 जालिंदर बघा बघा त्यांना. स्वतः पण गिळलं नाही आणि आमच्या पोरालाही सुखानं खाऊ दिलं नाही. खरे माई, हिच्यामुळेच सगळं होतं माहिती का? तुला माहितीये आजी पण घर सोडून गेली ना, ती हिच्यामुळेच गेली. आता हे जे काही घडलं त्यावरून एक गोष्ट समजलीच असेल तुला. या आमच्या पोराला तुझ्या हातात काही चालत नाही. आणि एक तुम्हाला सगळ्यांना आणि तुला सांगतेय, ध्यानात ठेवायचं, यापुढं कधीही मक्तेदारांच्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही. कोणी काही केलं तर गाठ माझ्याशी आहे. पोचलाय सगळं आणि स्वयंपाकाची तयारी करा. बनवून झाला की सांगा, आम्ही येऊ सगळे जेवायला. सुमन, फायलान माझी. अहो, तुम्हाला आजवर मी काही विचारलं नाही, पण आज विचारते. वैदेहीचे खरे आई वडील कोण आहे? काय फरक पडणार आहे तुला कळून? मी तुला सांगणार, तू जाऊन त्या नालायक कार्टीला सांगणार आणि मग इथं नंतर उगाच नको तो तमाशा. काय बघ ते डोळे मोठे करून. तुला सांगतो, मला बाहेर कचरा कुंडी जवळ पडलेली ती दिसली. मी तिला त्या कचरा कुंडीच्या तिथून उचलली, तुझ्या हातात आणून दिली. बस आता माझं डोकं खाऊ नको उगाच. बेअक्कल. अहो पण ऐकत
बरा झालाय का? बरा अहो जीवेवरची चव हलना झालीये, एकदम खतरा झालाय, खरंच भारी झालंय. सडलेल्या मनानं जेव्हा स्वयंपाक करतात ना तेव्हा अन्नही तसंच होतं. सडले हे सगळं जेवण. ए मोती, तू काय बघतोस? उचल हे सगळे ताट आणि घेऊन जा. काय सुरू आहे सगळं? आता कुठे मला तेज प्रतापचं प्रेम कळायला लागलं होतं आणि एवढ्या स्वतःला परक केलंस. तो माझा जीव आहे, माझा प्राण आहे, त्याला सोडून कसं राहू मी? सीता मलाही वनवास मिळाला होता ना, पण तुम्हाला माहित होतं तुमच्या रामाचा तुमच्यावर विश्वास आहे. इथे माझ्या रामाचा माझ्यावर तर सगळाच विश्वास उडालाय. वहिनी साहेब, सीतामाईला पण वनवास चुकला नाही. म्हणजे सीताबाईंना लंकेतही माहित होतं काही झालं तरी माझा राम माझ्या सोबत आहे. खंडर इकडे माझा राम माझ्याच विरोध. नाही वहिनी साहेब, असं काही नाहीये. मला आता काय बोलू? अरे या सगळ्यात मी काय करू काही कळत नाही. मी लहान आहे, पण एवढं माहिती की आज जे या घरात झालं ते चुकीचं आहे. एक सांगतो वहिनी साहेब, हे बघा आता त्याच्यात आत्ता रागात जरी असला ना तरी त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला कळत नाहीये की चूक कोणाची आहे, बरोबर कोण आहे, काहीच कळत नाही. एक सांगतो, बाकी कुणी नसलं ना तरी ह्यो धाकटा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. रडू नका वहिनी साहेब. अहो तुम्ही लई मजबूत आहे, रमावतीचे रक्षण करता. A1 कबड्डी प्लेअर. आणि तुम्ही अशी हार मानता? हार मानायची नाही. आणि मी आहेच की मदतीला, कवा पण हाक मारा, थंडर लगेच पळतील. हे लक्ष्मण. मी तर एवढंच सांगू शकतो, तुम्ही एकट्या नाही आहे. तुम्ही एकट्या नाही आहे, सगळे तुमच्या बरोबर आहे. देवी, परीक्षा घेतेस ना माझी? मी लढणार. जर माझं प्रेम खरं असेल ना तरी या जगात कोणीच तेज प्रतापला माझ्यापासून लांब करू शकत नाही. कधी स्वयंपाक होणार आहे या मूर्तीचा? इथं भूक लागलीये. तर काय मारल्या ताटावरनं उठावं लागला. काय ग, तू ते म्हणत होतीस ना, हे बोट पकडा ते बोट पकडा, तुझी ती खेळी, काय तर म्हणे ती हत्ती, काय झालं त्याच? हो, जागा आहे काय सगळं बोलायची? हळू बोला. नाही, तू व्हिडिओ पाठवले होते ना, त्याची काय हालचाल झाली की नाही? सगळ्या गोष्टी काय अशा लगेच होतात का? वाफ तयार झालीये म्हणून लगेच काय पाऊस पडतो?
कधी ढग तयार होता वातावरण बदलतं आणि एकदा का कमी दाबाचा पट्टा तयार झाला मग वादळ येते. म्हणजे वादळ तयार होते? तयार होते योग्य वेळेची वाट बघते. एकदा का ते तयार झालं ना सगळं उडून जाईल. यावेळी तू म्हणतेस तसं झालं ना, नाही तर आतापर्यंत त्यांच्यात मनासारखं घडत आलंय ना. होईल यावेळी नक्की होईल. सत्याला पोहता येतं कायमचं दाबून नाही टाकलं येत. धरा धीर धरा. योग्य वेळ आली ना सगळं होईल. वैद्यनी एवढं सिद्ध केलंय स्वतःला, अजून काय गरज आहे? मला तर असं वाटतं की आता प्रश्न त्यांच्या पात्रतेचा नाही, आपल्या पात्रतेचा आहे. आजपासून ही वैदही जे काही करेल ते फक्त तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या मैत्री संग. तुमच्यासोबत प्रेमानं राहण्यासाठी ते पैसे घेतील आणि गेले 6 महिने ते व्यवस्थित पैसे वसूल करतायत. काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? किती स्वतःला त्रास करून घेताय? नका करू असं तेजप्रताप. काय करताय? काय इतका त्रास करून घे? जिच्यासाठी हे करताय ना ती एवढी महत्वाची नाहीये तेजप्रताप. मान्य आहे आम्हाला, मान्य आहे तुम्हाला राग आलाय, तुम्ही दुखावले गेलात, पण भावना महत्वाची नाही. आता वेळ तेजप्रताप ऐका आमचं, वेळ वेळ महत्वाची. मग ती वैदही नावाची कीड तुमच्या आयुष्यातून कायमची दूर करू आम्ही. ऐकलं आमचं? वाघ तुम्ही आमचे तेजप्रताप, वाघ. आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. गंभीर राहा. हा, खंबीर राहा. आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही आहोत.